माझ्या रडारवरती गुटखा, पान मसाला आणि ही सुपारी, सेंटेड सुपारी हे होतंच की गुटख्यामध्ये तुम्हाला कॅन्सर कॉझिंग एजंट्स आहेत आणि खूप एजंट्स आहेत. ते जे पेशंट्स होते ते बघून ते हे झाले आणि निम्म्याच्या अगोदरच म्हटले चल आपण परत जाऊया. म्हटलं नाही साहेब, खूप बघायचं आपल्याला. बरं. ते म्हणे नाही 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 माझ्याच्याने नाही बघवते, तुम्ही गुटखा बंदी करून टाका. ओके. शाळेच्या आजूबाजूला काही मुलं हे गुटख्याला ॲडिक्ट होत गेलेली होती आणि त्याचं कोणाचंच काही नाही. शासन कुठपर्यंत गेलं होतं की 100 मीटरच्या जवळपास करून आता 100 मीटरच्या पळत नाही म्हणजे काही मुलं काही चालत जात नाही का त्याच्यामध्ये. तुमचा आणखीन एक निर्णय गुटखाबंदीचा, तर ते गुटखाबंदीचा आणि आर पाटलांचा किस्सा तो जरा सांगा की तो लोकांना नक्कीच आवडेल. गुटखाबंदीचं असं आहे की 2003 मध्ये गुटखाबंदी झाली होती, पण त्याच्यावरती न्यायालयाने स्थगिती आणली. बरोबर. मी ज्यावेळेस सेफ्टीमध्ये गेलो त्यावेळेस नवीन कायदा आला होता आणि नवीन कायद्यामध्ये एखाद्या ह्याच्यामध्ये अन्नपदार्थामध्ये काही मानवी शरीराला अपायकारक असेल तर त्याच्यावरती बंदी घालण्याचे 1 वर्षासाठीचे अधिकार हे आयुक्तांना दिलेले आहेत. तर बंदी 1 वर्षानंतर वाढू पण शकते. मग बंदी मग आतापर्यंत नाही, दरवर्षी तुम्ही करू शकता, रिन्यू करत आहे. तसा तो कायदा आहे, कारण म्हणजे ते परमनंटली पाहिजे, पण ते आता कायदा तसा आहे. आणि तो कशावरून घेतला होता की मॅड काऊ डिसीज झाला होता इंग्लंडमध्ये, त्याच्या पार्श्वभूमीवर तो कायदा, त्याच्यामध्ये ते कलम आलेला आहे, तो भाग वेगळा. मी गेल्यानंतर माझे काही स्वतःचे हे आहेत की समाजामध्ये जे काही चुकीचं घडतं तुम्हाला जिथे शक्य असेल तिथे ते चांगलं करणं प्रशासनाच्या माध्यमातून हे तुम्हाला करावं लागतं. त्यामुळे माझ्या रडारवरती गुटखा, पान मसाला आणि ही सुपारी, सेंटेड सुपारी हे होतंच की गुटख्यामध्ये तुम्हाला कॅन्सर कॉझिंग एजंट्स आहेत आणि खूप एजंट्स आहेत. त्याच्यावरती मोनोग्राफ आहे की तुम्ही किती कॅन्सर हे होतं. सुपारीमध्ये ॲरॅकिन नावाचं सुद्धा अल्कलॉइड आहे, ते सुद्धा तुम्हाला कॅन्सर देतच. ओके. असं ते सगळं आहे. त्यामुळे मला ते बंद करायचं होतं. पण सगळ्यात महत्त्वाचं यासाठी की इतका वाढला होता गुटख्याचा की शाळेच्या आजूबाजूला काही मुलं हे गुटख्याला ॲडिक्ट होत गेलेली होती आणि त्याचं कोणाचंच काही नाही. शासन कुठपर्यंत गेलं होतं की 100 मीटरच्या जवळपास करून आता 100 मीटरच्या पळत नाही म्हणजे काही मुलं काही चालत जात नाही का त्याच्यामध्ये. हे म्हणजे असे काही की त्याला काही अर्थच नाही आहे. म्हणजे शासनसुद्धा ज्यावेळेस कधी निर्णय घेते चुकीचे निर्णय घेतात. शासन म्हणण्यापेक्षा विधानमंडळाचा कायदा की 100 हे असं करू नये म्हणून. तर मी म्हटलं हे मला एक अपॉर्च्युनिटी आहे, मी हे बंद करणार. आता बंद करताना तुमची यंत्रणा बरोबर असते, पण इथे सुद्धा यंत्रणा काय होते की साहेब ते झालेलं होतं, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण ते आता ते शक्य नाही आहे आणि खूप मोठा निर्णय आहे, अमुक आहे तमुक आहे, असं काय चाललं होतं. आर्थिक उलाढाल मोठी आहे आणि मला हे दाखवलं होतं की याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहेत, अंडरवर्ल्ड आहे, अमुक आहे तमुक आहे. आणि जे खरं आहे की लोकांना बाहेर सुद्धा माहीत होतं की याच्यामध्ये तुमचे पुण्याचे धारीवाल आणि जे जोशी होते ते विमान घेऊन बाहेरच्या देशात गेले होते, एका इंटरनॅशनल डॉनला भेटायला. दाऊद इब्राहिमला भेटायला गेले. हे टीव्हीवर तो त्यांचा तो ड्रामा पाहिला. त्यामुळे हे काही हे नाकारण्यात अर्थच नाही की मोठी इंडस्ट्री आहे. तर झालं. मग ते गेल्यानंतर मी असं म्हटलं की करायचे, पण म्हटलं की आपण मागच्या वेळेस जे काही झालं त्या स्टे आला होता, तर मी बघितला स्टे का आला होता. तर स्टे याच्यासाठी आला होता की त्यात कारण मीमांसा दिली नव्हती की तुम्ही का केलेलं आहे, असं माझं मत होतं. 3 ओळीचा होता की असं आहे. मी त्याच्यामध्ये रिसर्च, मी स्वतः एक मल्टीनॅशनल कंपनीमध्ये रिसर्च R&D मध्ये होतो, त्यामुळे रिसर्च हा माझा एक बेसिक हे आहे. मी खूप जमा केले मटेरियल की ह्याच्यामुळे कॅन्सर कसा होतो, किती होतो, किती प्रमाणात होतो, कुठल्या देशात आहे, कुठे कुठे रिसर्च, त्याचे सगळे रिसर्च पेपर जमा केले. आणि त्याप्रमाणे केलं की माझी ऑर्डर ड्राफ्ट केली. 4-5-6 पानाची ती ऑर्डर आहे की मी गुटखा हे का बंद करतो आहे, की हे रिसर्च आहे, अमुक आहे अमुक आहे अमुक आहे. ही करताना एक पब्लिक ओपिनियन महत्त्वाचं असतं. मी काही डॉक्टर्सच्या संपर्कामध्ये आलो आणि त्यांना विनंती केली की त्या विशेषतः तुमचे टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमधले डॉक्टर, सिनियर डॉक्टर, त्यांना सांगितलं की हे काय हे चुकीचं आहे. ते त्याच मताचे निघाले की चुकीचं आहे, कारण त्यांनी सुद्धा आहे. मग आम्ही दोघांनी ठरवून असेल की जे बाकीचे लोक आहेत ते स्वतः खूप काम करायला लागले आणि जे प्रिन्सिपल आहेत डेंटल कॉलेजचे, असे सगळ्यांनी मिळून त्यावेळेस मनमोहन सिंग पंतप्रधान होते, त्यांना पत्र दिलं की हे बंद केलं पाहिजे. बरोबर. हे वातावरण अशी निर्मिती होत चालली आहे त्याच्यामध्ये. आणि नंतर मग मी ऑर्डर इश्यू करणार हे असं आमच्या ह्याच्यामध्ये लोकांना स्प्रेड केलं, कारण मला माहिती आहे की ते वरती जाऊन सांगणार. बरोबर. आणि मी 15 दिवसाच्या सुट्टीवर निघून गेलो.
ते झालं. मला फोन यायला सुरुवात झाली की तुम्ही हे करणार आहात काय? म्हटलं मी सुट्टीवरती आल्यानंतर मी करणार आहे. बरं. झालं, मला बोलवलं तिकडे मंत्रालयामध्ये की तुम्ही करणार आहात का? म्हटलं हो, असं आहे, फार भयानक आहे, अमुक आहे. आपण ते आम्हाला तरी विचारा. म्हटलं तर कायद्याचे अधिकार माझ्याकडे आलेले आहेत, शासनाचा काही संबंधच नाही आहे. असं नाही आहे, पण ते खूप आहे, खूप मोठा आहे, मोठा निर्णय आहे तो, त्यामुळे काय अधिकार जरी तुमचे असेल तर काय. हे झाल्यानंतर मग म्हटलं आता आपण हे खरंच आहे बरं. तर राज्य शासनाला विचारलं पाहिजे, म्हणजे मुख्यमंत्री साहेबांना विचारलं पाहिजे. मी त्यांच्याकडे वेळ घेऊन गेलो आणि त्यांना सांगितलं. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण साहेबच होते. म्हटलं साहेब असं असं आहे. त्यामुळे चांगलं आहे, एक तुम्ही करा, माझा तुम्हाला सपोर्ट आहे. तो 2 गोष्टी, एक तर आमचं अलायन्स गव्हर्नमेंट आहे, त्यामुळे आमचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनाही तुम्ही विचारा, त्यांचा कन्सेंट घ्या. आणि दुसरं आमचे सचिव आहेत मुख्यमंत्र्याचे, त्यांनाही सांगा तुम्ही की असं असं करायचं. म्हटलं ठीक आहे. मी त्यांच्याकडून त्या सचिवांच्याकडे गेलो. बरं. मग सचिवांनी मला विचारलं की ठीक आहे, म्हटलं साहेबांनी सांगितलं त्यामुळे पण एक आहे की याच्यामध्ये किती रेव्हेन्यू लॉस होणार आहे. बरं. म्हटलं मला माहीत नाही, रेव्हेन्यू लॉस हा माझा विषय नाही, मी फक्त बंद करणार आहे. त्यामुळे मग फायनान्सला विचारा. मी फायनान्सला अनऑफिशियली तिथे गेलो, तर कोणाकडेच डेटा नाही आहे. ओके. किती येतं काहीच माहीत नाही, कारण नंतर चौकशी केली की याच्यातलं बरंचसं इलिगलच तयार होतं आणि विदाउट सेंट्रल एक्सेस. त्यावेळेस सेंट्रल एक्सेस ते बाहेर जातं, वॅट वगैरे ते नाही. तोपर्यंत जे माहिती नाही तोपर्यंत आपण याच्यात निर्णय घेणं बरोबर होणार नाही, असं मुख्यमंत्र्याच्या सचिवांनी सांगितलं. तर म्हटलं मला सांगितलं म्हणजे ते मुख्यमंत्री साहेबांनी सांगणार ते बरोबर. तर म्हटलं आता इथे आपण तर डेड लो, कारण ही माहितीच नाही, ते देणार कुठून या सगळ्या गोष्टीमध्ये. म्हटलं ठीक आहे, आता काय होईल ते. मग उपमुख्यमंत्र्यांना भेटलो. उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं साहेब असं असं. अजित पवार साहेब होते त्यावेळेस. तर सुरुवातीला त्यांनी हे सगळं समजावून घेतलं, पण म्हणे की हप्ते वगैरे वाढतील वगैरे हे सगळं आहे. मग झालं. मग त्यावेळेस काय झालं नाही. मग दुसऱ्या वेळेस परत गेलो मी मंत्रालयात जाताना. म्हटलं आपण सोडायचं नाही आहे. बरं. मग त्यांना सांगितलं साहेब हे नाही, मला दररोज मी बघतो वाईट आहे. म्हटलं तुमच्याशी 2 मिनिट बोलायचं आहे. त्यांच्या ऑफिस सोडून मीटिंग हॉलमध्ये गेलो. आम्ही दोघंच उभे होतो. म्हटलं साहेब हे असं असे इतके कॅन्सरचे पेशंट वाढलेले आहेत आणि ते दररोज वाढत जात आहेत आणि हा कायदा सांगतो की एखादं असेल तर मला कायद्याप्रमाणे मला वाटतं. ते विचारात पडले आणि म्हटलं आपल्या घरात पण असं झालेलं आहे. ओके. त्यांनी क्षणाचा विचार तुम्ही करून टाका. अच्छा. पण एक अट आहे की तुम्ही आमच्या होम मिनिस्टर आहेत त्यांनासुद्धा त्यांचा पण कन्सेंट घ्या, कारण शेवटी पोलीस पण ते एन्फोर्स करणार आहेत. त्यावेळेस उपमुख्यमंत्री होम मिनिस्टर म्हणजे आबा पाटील साहेब होते. मी त्यांच्याकडे गेलो, त्यांना सांगितलं की असं असं आहे. त्यामुळे ठीक आहे मीटिंग लावा. मीटिंग लागली. त्याच्यामध्ये DG, होम सेक्रेटरी आणि आमचे सेक्रेटरी. आमचे सेक्रेटरी रेग्युलर नव्हते, एक ॲडिशनल चार्ज होता. आम्ही मीटिंगच्या वेळेस गेलो, त्यांच्या अँटी चेंबरमध्येच मीटिंग घेतली, छोटीशी लोक होते. ते सगळं चर्चा झाली. पण त्यांचा पाटील साहेबांचं एक म्हणणं होतं, RR पाटील साहेबांचं, की ठीक आहे हे फार चांगला निर्णय आहे, झाला पाहिजे, पण याच्यामुळे काहीच होणार नाही, हप्ते वाढतील. ओके. FDAचे आणि पोलिसांचे हप्ते वाढतील, काही होणार नाही. आणि मागचा अनुभव आहे त्यांचंही बरोबर होतं, कारण त्यांना तर निर्णय आवडला होता. पण हे असंच आहे. ते म्हणे की म्हटलं मी आहे ना. म्हटलं मी त्यांना दाखवलं की सर्क्युलर पत्र काय करायचे आहेत, कसे करायचे, सगळ्या राज्यातल्या यंत्रणा कशा आणायच्या आहेत, बॉर्डरवरून कसं हे करायचं आहे, बॉर्डर कशा सील करायच्या आहेत, रेल्वे कशी सील करायची, येणार नाही बसेस, प्लॅनच त्यांच्याकडे दाखवले असं आहे. अच्छा. त्यामुळे सर्व ठीक आहे, पण ठीक आहे तुम्ही असं ना होईल तुमच्यानंतर काय. म्हटलं मी असे सिस्टम लावून जाईल की त्यामुळे असं कधीच होत नाही. म्हटलं त्याच्याकडे माझं उत्तर नव्हतं. आणि चांगलं मीटिंग ओव्हर. ते झाल्यानंतर आले बाहेर. मग ते बाहेर आल्यानंतर मी पुन्हा परत गेलो. म्हटलं साहेब आपण खूप जुनी ओळख आहे, आता काय तुमचं परत झालं, ते जरा चिडले झालं. म्हटलं नाही, मला तुमच्या अर्धा पाऊण तास पाहिजे. कशासाठी पाहिजे? म्हटलं तुम्हाला मला टाटा कॅन्सर हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे. फक्त प्रायव्हेट गाडीतून जाऊया, नाही तिथे परत होईल की तुमची व्हिजिट वगैरे असं विनाकारण चर्चा नको. ते विचार म्हटलं ठीक आहे जाऊ आपण. म्हणजे मीच गाडी अरेंज करतो. आणि कधी यायचे ते सांगा. म्हटलं तुमच्या वेळेप्रमाणे, मी काही तिथे सांगणार नाही, कारण तिथे सांगितलं की परत ते प्रोटोकॉलमध्ये सगळं आणि बातम्या त्याच्या येऊ शकतात की कशासाठी आले होते. आम्ही गेलो तिथे, त्यांना ते दाखवायला सुरुवात केली. आणि तिथे सुरुवात गेल्यानंतर 1-2 असे ते बेड बघितल्यानंतर ते जे पेशंट्स होते ते बघून ते हे झाले. आणि निम्म्याच्या अगोदरच म्हटले चल आपण परत जाऊया. म्हटलं नाही साहेब अजून खूप बघायचं आपल्याला. तेव्हा नाही 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 माझ्याच्या नाही बघवते, तुम्ही गुटखा बंदी करून टाका. ओके. तुम्ही खुद्द गृहमंत्र्यांना टाटा मेमोरियल ऑफ कॅन्सर हॉस्पिटलमध्ये नेलेलं आणि हे झालं. मग तिथे आल्यानंतर मग झालं केलं, ऑर्डर इश्यू केली. ओके. ऑर्डर इश्यू केल्यानंतर मात्र खूप हे झालं की अर्थात त्याच्यापूर्वी ऑर्डर इश्यू होऊ नये म्हणून
माझ्याकडे जे काही शक्य आहे त्या म्हणजे गुटख्याच्या मॅन्युफॅक्चरर्सने जे काही करता येणं शक्य आहे ते सगळं केलं. ओके. पण त्याला बंधनं हे त्यांना माहीत नव्हतं की हे बंधनं म्हणजे हे नाही. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.